हे हा कुठला देव ग? पतिदेव. अगं म्हणजे होणारे पतिदेव. रुपेश बघ, त्याचं नाव घेतल्या घेतल्या मला आठवण झाली, मी गोळ्या घेतल्या नाहीये. गोळ्या घेतल्या नाही ना चिडतो तो माझ्यावर खूप. तू आजारी आहे, बरं नाही तुला? अगं असं काही नाहीये, पण बरं वाटणं बंद होऊ नये म्हणून घेते मी या गोळ्या. म्हणजे हे बघ, ही जी आहे ना ही शुगरची गोळी, ही ब्लड प्रेशरची, आणि ही शांत झोप लागावी म्हणून. आणि आज आपण बाहेरचं खूप खाल्लं ना, म्हणून ते बाहेरचं खाणं बाधू नये म्हणून ही गोळी. हे बघ ही. तुला घरचं स्वतःचं जेवण बाधत नाही का? म्हणजे नाही, काही नाही. असंच मज्जा. काय मज्जा आली ना आज. किती वर्षांनी असले अगं मी एवढी. आणि तो पप्प्या काय अगं, तो पप्प्या आणि त्याचे प्रॉब्लेम. साहिल आणि गौरव दोघही न घेत बाई. चांगली आहेत पोर. बरी आहेत. अजूनही 100% राग गेलेला दिसत नाहीये राणी साहेबांचा. असं नाही अगदी. आणि काय मुक्ता, मी जेव्हा तुला म्हणाले राग सोडून दे तर माझं ऐकलं नाही. आई बोलली त्याला ते सॉरी म्हणायलाही निघालीस. आईची गुणी मुलगी आहेस एकदम. अगं माझ्या आईने लई त्रास सहन केलाय. बाप गेल्यानंतर खूप छळ झाला तिचा, आणि गावातले पुरुष होतेच अजून छळ करायला. म्हणून पुरुषांवर विश्वास नाही ठेवतात लगेच. पण मग आईच बोलली की पोरं चांगली आहेत, मदत न मागता आपणहून मदत करायला आली म्हणजे वाईट काय करणार नाहीत म्हणून बोलले सॉरी. अरे आई पण ना. शिट. होय, काय झालं? काही नाही. हो आई, हो तू काळजी करू नकोस. हो, राहायची सोय झालीये, उत्तम आहे, खूप चांगली लोक आहेत. भाई काही बोला, मॅन टॉप क्लास आहे. आय नो यार, एवढ्या लहान वयात फक्त रोल्स विकून रोल मॉडेल होणं खाण्याची गोष्ट नाहीये. भाई तुझ्या रोड रोलर बद्दल बोलत नाहीये, हा राजा बाबू. राजा बाबू? मला तर चालबाज वाटतोय, मला नाही गॅरंटी याची. भाई तू किती डाऊट खातो रे, डाऊट इब्राहिम साला. तू काय केलंय? डेमो न घेताच अख्खं प्रॉडक्ट विकत घेऊन आलायस. माल डुप्लिकेट निघाला तर? खरे भाई, काय करतो त्याची जन्मवेळ, जन्म ठिकाण, गोत्र, कुठून आलाय, काय करतो हे सगळ्याची माहिती घेतो. आणि मग त्याची एक पत्रिका बनवून जीवनपार्टनर.com वर अपलोड करतो. म्हणजे आपल्या दोघांना त्यासाठी एक पोरगी शोधता येईल. तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही भाई. मग तू काही बोलतो, अरे मराठी पोरगा आहे, चांगलाच असणार. हाँ अम्मा, तुम्ही केमन आछो? हैं? आम्ही पावलो आजी. हाँ, शॉप जॉनी बाबा. बंगाली बोलतोय तू. भाई भूमिपुत्र आहे का बांगलादेशी? मराठी बोलून धाका टाकतोय. बंगाली बाबा. मी अनाथ आश्रमात असताना ना सतत आनंदी असायचंय, सतत हसत राहायचंय. मग सुमनताईंनी माझं नाव आनंदी ठेवलं. सतत हसायचं. खूप वेळा विचारलं मी त्यांना माझे आई बाबा कुठे आहेत, कुठे आहेत. नाही सांगितलं त्यांनी. ते काय सांगणार ना. त्यांना आई बाप म्हणावं की नाही हेही मला माहिती नाही. देवाच्या दारात नैवेद्यासारखं वाहून गेले मला. आणि मग अशा आई बापांना क्रूर म्हणावं की श्रद्धाळू हेही मला कळत नाही. पण देवाची आणि मुंबई पोलिसांची कृपा म्हणून मी एका अनाथालयात गेले. तिथेच वाढले आणि माझ्या पायावर उभी आहे आता. म्हणजे आता उभी नाहीये काही, आता अशी आडवी पडलीये, पण आयुष्यात उभी आहे स्वतःच्या पायावर. नाहीतर तू म्हणशील मला आता आडवी पडली, उभी कशी?
झोपल्या वाटतं राणी साहेब मारामाऱ्या करून. चला आनंदीताई तुम्ही पण झोपा आता. राजे येणार आहेत सकाळी 6 वाजता स्वारी घेऊन. गुड नाईट. ए पप्प्या उठ. ए पप्प्या उठ. उठ म्हणता ना. काय कोण आहे? मी आहे. उठ म्हणाला तुला, कळत नाही तुला? उठ, उठ. चल चल चल, मला तुझी कपाटाची चावी दे. चाल. अरे बाई, बाबांची शपथ, कपाटात काय नाहीये. काय? अरे पैसे, पाकिट, घड्याळ, चेन सगळं इथं उशिकाली आहे. ते घे आणि जा. बाई कपाटाची चावी दे म्हणलं ना तुला, कळत नाही का? अरे कशाला पाहिजे बाई कपाटाची चावी आता? मला ना तुझे कपडे काढायचेत कपाटातून. कप्पा रिकामा नको. माझे कपडे ठेवायचेत ना. माझे कपडे ठेवायचेत ना कपाटात. हं? हं? तू सर्किट आहे का बाई? तू सर्किट आहे का? अशी पंक्चर असते का बाई? अरे हार्ट अटॅकनी मेलो असतो, चाकूची भीती नाही वाटत आपल्याला. दगड घालतो उद्या तुझ्या डोक्यात. मला एक सांग पप्प्या, पण मी तुला चाकू दाखवल्यावर तू हँड्सअप का नाही केलेस बाबा? मी पण घाबरलो, जाम तरंगलो, लॅपटॉप लपवला. इथे घाबरत आहे तुझा रूम पडलं. अरे आपण घाबरतो. अरे काही नाही होत रे. काही नाही होत. मला वाटलं रमण राघव आहेस की काय तू? मी तर राजा बाबू आहे. दिसतो जरा सायको दिसतो. काय रे राजा? काय गाणं, किती वेळ? एवढी घाई झालीये का मला भेटायची? गुडघ्याला बाशिंग बांधून उतावळा झालेला माझा नवरा. काही नाही, लेट झालाय तुला. मी तर इथे केव्हापासून उभा आहे. एक कबूतर तर स्टॅच्यू समजून माझ्या कांद्यावर डबा टाकून गेला. सॉरी नरेश सोन्या. हात जोडून सॉरी म्हणून. हे कान पकडू सॉरी. तुला माहितीये का काल रात्री इतकी गंमत झाली ना. हे बघ आनंदी, तुझ्या ना आधीच लय गमती जमती पेंडिंग आहे. सांगणार, सगळं सांगणार. आपल्या ट्रॅफिक कटरवर बसून सांग चल. हो
बसली का? नाही. बसली का? हो. ऐक हा. ना, सगळ्या गमती जमती सांगण्याआधी 2 महत्वाच्या गोष्टी आहे. आपल्याला ना जाता जाता मेडिकल मध्ये जायचं. काल रात्रभर झोपच नाही झाली माझी. का? सांगेन नंतर. आता ते पण गमतीतच का? आणि आज खूप काम आहे रे मला दिवसभर. मला ना माझ्या बहुतेक लो ब्लड प्रेशर आणि ऍसिडिटीच्या गोळ्या घ्यायला लागणार आहेत बघ. काय सारखं गोल्या गोल्या गोल्या. आनंदी आपलं लग्न होऊ दे, मग तुझ्या गोल्यांना ना गोल्याच मारतो मी. आणि ऐक, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा. किती उशीर झाला ना, सिग्नल नाही तोडायचा हा राजा. लाल म्हणजे थांबायचं. हिरवा म्हणजे हिरवा म्हणजे माझा, लाल म्हणजे तुझा. हिरवा म्हणजे माझा, लाल म्हणजे तुझा. किती वेळा सांगायचं? भाई तू गजनी आहे का? तुला लक्षात राहत नाही का? आपल्या डोळ्याचा कलर डिस्प्ले गेलाय. त्यासाठी आपण एका ब्रशवर रबर बँड लावून ठेवला होता. पण रबर बँड लावलेला आपला आहे का रबर बँड नाही लावलेला आपला ते विसरलो ना. रबर बँड काढून ठेवलाय तिकडे फ्रीजवर हवा असेल तर. मला रबर बँड नकोय, मला ब्रश हवाय. ब्रश जा आत्ताच्या आत्ता आणू दे. आणि उद्यापासून बोटाने दात घासायचे, कळलं का? ठीक आहे भाई, आता काय आपलेच दात आणि आपलेच बोट. मला माहितीये जोक केला मी. आपलेच दात आणि आपलेच पोट असं असतं, माहितीये आपल्याला. भाई बोलू का आता? हा बापा, हा झाली का तयारी रक्तदान शिबिराची? हा पेनड्राईव्ह सगळे आले? हा नाही, पेनड्राईव्ह सगळ्यांना भेटलेच पाहिजे भाई. भाई आता भाषण पाठ करू का नको? ठेवू ना फोन. हा. वरच्याच्या काठीला आवाज आहे, वरच्याच्या काठीला. भाई फुल रिस्पेक्ट, भाई फुल रिस्पेक्ट. अरे भाई बघ भाई, इतके दिवस तू रूम शेअर करतोय आपल्या बरोबर, साधा एक ब्रश नाही शेअर करू शकत. आणि हा लेटेस्ट आलेला पोरगा सगळ्यांसाठी चहा बनवला त्याने. चहा नाही रे, कॉफी आहे कॉफी. भाई तू बोलला तर जहर सुद्धा पिल. ते का देईन मी तुला? Come on. कुठे कॉफी? हे का? तुला पण हवी होती का? अरे आधी सांगायचं ना, मी सवयीप्रमाणे एकट्यासाठीच केली. काय झालं? काय या घरातला काही रूल आहे का? नवीन आलेल्या माणसाने सगळ्यांसाठी चहा कॉफी करायची वगैरे तसं सांगणं मी केली असती ना. ऑफकोर्स. आणि तेवढंच नाही, नाश्ता पण बनवायचा सगळ्यांचा. हा. आणि विचारायचं व्हेज की नॉनव्हेज, हा मिरची कमी की जास्त. आणि भाई पहिलं भाडं भरेपर्यंत भांडी घासायची पण जिम्मेदारी तुझी. ही असली कामं तर लग्न झालेल्या सख्ख्या बायकोने सुद्धा करू नये. अरे काय आहेत रे ते? अरे ती मुक्ता. हो, आला तुझा ड्रॉपिंग पॉइंट. सॉरी, लक्षच नाही माझं. चल निघू मी. बाय. आनंदी, ते मज्जा बिज्जा गंमत जम्मत सगळं ठीक आहे, पण मला काय ती पोरं बरोबर वाटत नाही. आणि ती मुक्ता पण. तेव्हा तू समाजसेवा बंद कर आणि तिला सांग दुसरा घर शोधायला. नाही तर त्या पोरांच्या रूमवर जायला सांग ना. अगं आजकाल मुंबईत कोणाचा भरोसा नाही. अशीच गंमत जम्मत करत अख्खा घर लुटून दिला म्हणजे. अरे माझ्याकडे लुटायला आहे तरी काय असं? आणि माझं सर्वस्व तर तूच आहेस ना. तू आणि तुझे डायलॉग. परत चल, मी गेले नाही ना तर ती नवरी विदाऊट मेकअप बोहल्यावर चढे. नको चढू दे ना. मी तर बोलतो तिच्याऐवजी आपण दोघे चढूया ना बोहल्यावर आणि उरकून टाकू आपलं लग्न. कपडे. बाय. काका परी. परी नवरी. परी पटवर्धन. सॉरी. आहे मी खाली आहे. नमस्कार. काय वर कुठे चाललं? नमस्कार. परी पटवर्धन. हा माझी मुलगी आहे. मग ब्रायडल मेकअप. नाही त्याची काही गरज नाही. निघा तुम्ही.
म्हणजे माझी परी मुळातच इतकी सुंदर आहे की तिला मेकअपची काहीही गरज नाहीये. तुम्ही उगाच तुमचा वेळ आणि माझे पैसे वाया घालवताय. निघा. गंमत केली मी तुझी. आहे परी वर आहे. लवकर या कामात उशीर नकोय मला. आणि ओ वरचे या लवकर खाली या. ही ब्रायडल मेकअप साठी आली आहे, सार्वजनिक मेकअप साठी नाही. चला यांना यांची कामं करू दे. बाहेर इतरही कामं आहेत. चला लवकर चला. छान करा. Bro, yeah, you're looking so cool. And your dress is so pretty. ए तुझ्याकडे बाकी सगळं रेडी आहे ना? नील पेंट, सॅन्डल्स. हॅलो मेकअप. ओके, तुम्ही ज्या मेकअप साठी आलायत का? ओके, हिला खूप छान रेडी करा. शी इज माय बेस्टेस्ट फ्रेंड. ओके, आम्हाला खूप सगळ्या सेल्फीज घ्यायच्यात. चलो परी, BRB भेटूयात खाली. ये पटकन. TC GN नाही GN. हॅलो आनंदी. दार लावशील? हा, दार लावशील का? हो. मॅडम रेडी होऊया. तिकडे जायला लागेल. चला प्लीज. मला हे लग्न नाही करायचं. तू ગુજરાતી છે કે? મને આ લગન નથી કરવાનું. तुला कुठली भाषा येते यार? मराठी. मम्मी काय एवढा वेळ फ्रेंच मध्ये बोलतीये का? म्हणजे आय एम अ फ्रेंच टॉपर बट स्टील मला हे लग्न नाही करायचंय. मला पळून जायचंय आणि ते करायला तू माझी मदत करणार आहेस. ओके. मेकअप नाही. इट्स टाइम टू ब्रेकअप. मला नाही करायचं यार विकीशी लग्न. म्हणजे माहित नाही का बट नाही करायचंय. म्हणजे ही इज अ ग्रेट गाय. आमची 6 yearsची रिलेशनशिप आहे पण मला त्याची बायको नाही व्हायचं यार. मला कोणाचीच बायको नाही व्हायचं यार. मे बी राहुलची बायको होऊ शकते मी. ही इज कूल लाईक दॅट यू नो. ही इज फनी, ही स्मार्ट, ही सेटल्ड. त्याच्या मागे मिनिमम 10 मुली पागल आहेत. त्याने माझ्याशीच लग्न करायचं ठरवलं. हो भारी ना. हे पण मला नाही ना करायचंय लग्न. मला नाही करायचंय लग्न. म्हणजे आत्ता नाही करायचंय. म्हणजे विकीशी आत्ता नाही करायचंय एवढंच माहिती. पुढे करायचंय की नाही हे पण नाही माहित. आत्ता एवढंच माहितीये की आत्ता लग्न करायचं नाहीये. यू गेटिंग माय पॉइंट? म्हणजे तुला कळतंय ना मला काय? अगं ए मेकअप गर्ल हे अगं उठ ना यार. इथे मला पळून जायचं. तूच का बेशुद्ध पडली आहेस? हॅलो ए. आय एम सॉरी. आमचे आहो एवढू. यार तुझे आहो स्विच ऑफ आहेत. हिरो हिरो. हॅलो. हॅलो. हा बोल आनंदी. कोण आनंदी? कोण आनंदी काय? तू आनंदी? नाही मी परी. अरे वा, मग मी सॅन्टा क्लॉस आहे. सॅन्टा क्लॉज? मला हिरो हवाय. ए आधी ठरव तुला कोण हवाय आणि काय काय. तू काय सकाळ सकाळी नेल पॉलिश प्यायलीस का? लक्षात आहे ना आज ब्रायडल मेकअपला जायचंय तुला. लवकर शुद्धीवर ये नाही तर चुकून नवरीच्या ऐवजी तिच्या वडिलांना लिपस्टिक लावशील. येस येस बिंगो. मीच ती नवरी आणि ही शुद्धीवर येत नाहीये. अरे कोण शुद्धीवर येत नाहीये? तू नवरी की आनंदी? हे वाटतं फालतूगिरी यार. ऐक माझं. मी नवरी मुलगी आहे. तिचं नाव परी आहे आणि ही जी माझा मेकअप करायला आली आहे तिचा हा नंबर आहे. ओके. आणि ही मेकअप करायला आलेली जी कोणी आहे आनंदी का व्हॉट एव्हर ती आता उठत नाहीये. ती बेशुद्ध पडलीये. त्यामुळे तू लगेच इकडे आणि तिला घेऊन जा. ओके. आय विल सेंड यू द लोकेशन. बाय TTYL. ए हॅलो. कोण परी? काय चाललंय? शुद्ध पड